हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज आहे हळदीचा कार्यक्रम आणि हळदीचा कार्यक्रम हा माझ्या पुतणीचा आहे आणि तिचं लग्न असल्यामुळेच आम्ही गावाला आलेलो आहोत। आणि आज होता हळदीचा कार्यक्रम, म्हणजे हळद कुंकू हे सर्व कार्यक्रम आजच होते। म्हणजे कुंकू म्हणजे साखरपुडा, तर पाहू शकता घाना बांगड्या वगैरे हळद सर्व काही आजच होतं। आणि हे पाहू शकता आम्ही सर्व तयारी केली आणि हळदही दळायला घेतलेली आहे। 5 सुवासिनींनी हळदी कुंकू वाहून जात्याला डाव बांधून घेतला आणि आता आम्ही हळद दळायला सुरुवात केलेली आहे। आणि हळदीचं गाणं वगैरे पण चालू आहे, परंतु मी आवाज घेतलेला नाही। आणि पाहू शकता तुम्ही छान असं म्हणजे गाणं चाललेलं आहे। मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर गाणं दाखवणारच आहे, परंतु इथे मला बोलायचं असल्यामुळे मी गाणं काही घेतलेलं नाही। तर पाहू शकता तुम्ही, लग्न म्हटलं का सर्व काही आलं आणि सर्व फंक्शन एकाच वेळेस असल्यावर खूप घाई गडबड होते। तर पाहू शकता जातं सजावटसुद्धा आजच होतं, सगळं काही आज केलेलं होतं। आणि ही आहे आमची नवरीबाई, पाहू शकता छान असं तिनंही विठ्ठल रुक्मिणीला नमस्कार केला आणि हे छान असं मी जातं डेकोरेट केलं, थोडेसे फोटोही शूट केले। आणि आता येणार होता नवरदेव, त्यासाठी म्हणजे आमच्यासाठीही बनवला रसना आणि नंतर नवरदेवाच्यासाठी पण आम्ही ते रसनाच बनवणार आहोत। तर पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी किती सुंदर आणि छान दिसत आहे। आणि तिची आज म्हणजे काल मेहंदी झाली, तर मेहंदीचंही थोडंसं शूट मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि मेहंदी सुंदर अशी काढलेली आहे आणि छान असा कलरसुद्धा येणार आहे। आता पाहूया कलर किती चढतोय मेहंदीचा, कारण म्हणतात मेहंदीचा कलर जेवढा चढेल तेवढा म्हणतात की नवरा जीव लावतो। मग आता काय माहिती काय होणारा। तर हे पाहू शकता मेहंदीचा कलर आता एकदम छान आणि सुंदर मला तरी वाटतं होईल, कारण तो आता खूप सारं केमिकल असतं मेहंदीमध्ये, त्यामुळे तसं काही म्हणता येणार नाही। पाहू शकता तुम्ही सुंदर अशी मेहंदीसुद्धा झालेली आहे काढून, एकदम छान काढलेली आहे। आणि ती आमच्या गावातल्या मुलांनीच काढलेली आहे, कारण छान काढली त्यांनीसुद्धा मेहंदी, पाहू शकता सुंदर असे। आणि त्याचे थोडेसे फोटोही शूट केलेले आहेत आणि व्हिडिओसुद्धा शूट केलेले आहेत, कारण सगळे फंक्शन एकाच वेळेस असल्यामुळे खूप गोंधळ झालेला। आणि म्हणजे लग्न म्हटलं का घाई तर असतेच। आणि पाहू शकता तुम्ही सुंदर अशी मेहंदी आपली झालेली आहे, पायावर हातावर दोन्ही बाजून मेहंदी एकदम छान झालेली आहे। आणि पाहू शकता तुम्ही आमची नवरीबाई पण छान असा मेकअप झालेला आहे तिचा आणि छान अशी सजलेली आहे मेहंदी काढून। तर पाहू शकता आता नवरदेव यायची वेळ झालेली आहे आणि पाहू शकता नवरदेव आलेला आहे आणि यांचं स्वागत आम्ही खूप छान पद्धतीने केलेलं आहे। नवरदेव आलेल्यानंतर आम्ही त्यांना पाट वगैरे दिला आणि त्याच्यावरती त्यांचं म्हणजे आगमन केलं आणि त्यांना छान असं त्यांचा ओवाळून घेतलं। आणि नंतर पाहू शकता तुम्ही अक्षदाचंही काम चालू आहे आणि ही माझी मोठी जाऊबाई आहे आणि तिने छान असा अक्षदा केला। आणि अक्षदा खूप वेगळ्या पद्धतीने केलेला, त्याच्यामध्ये लिंबू धने तीळ असं घातलेलं आहे, परंतु मी ते काही शूट घेतलं नाही, कारण मलाही माहीत नव्हतं असं हे अक्षदामध्ये घालतात, तर मी फर्स्ट टाईम बघितलेलं आहे। आणि हे पाहू शकता जातंही सुंदर असं डेकोरेट करून आम्ही अक्षदाही तयार केला, कारण सगळं काही घाई गडबड आणि एकाच वेळेस असल्यामुळे सगळं काही तिथेच चाललं होतं आमचं। आणि छान असा आमचा अक्षदाही तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही सुंदर असा मी जातं डेकोरेट केलं, अक्षदाही केला, सर्व काही आज। आणि पाहू शकता पलीकडे घानासुद्धा चालू आहे
तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, गाणासुद्धा चालू आहे. सगळं काही एकाच वेळेत चालू झालेलं आहे आमचं काम. आणि सगळ्या काही जास्त पाहुणे रावळे बायका आलेल्या असतात, त्यामुळे एक एक काम जरी हे घेतलं तरी आपलं पूर्ण काम आटोक्यात येतं. आणि परंतु असं न करता एक फंक्शन एका वेळेस केल्यावर खूप छान पद्धतीने होतं, परंतु आम्हाला टाईमच मिळाला नाही. आणि टाईम न मिळाल्यामुळे एकदम घाई गडबडीत हे लग्न झालेलं असल्यामुळे, म्हणजे एका महिन्यामध्ये सगळी काही तयारी करायची होती, त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही, त्यामुळे असं करावं लागलं. तर पाहू शकता तुम्ही, छान असं आम्ही सिंपल आणि सोबर जातं डेकोरेट केलेलं आहे. आणि थोडेसे फोटोही शूट केले, खूप सुंदर वाटलं. आणि थोडंसं शूट इकडे तिकडे म्हणजे माझ्याकडून झालेलं होतं. तर पाहू शकता नवरदेवाचं आम्ही असंच छान पद्धतीने म्हणजे त्यांचं आगमन म्हणजे त्यांना हे केलेलं आहे आम्ही. आणि त्यांना ओवाळून घेतलं. आणि माझ्या जाऊबाईंनी त्यांच्यावरून ते तुकडा पण घातलं, म्हणजे असं गोल फिरवून टाकतात. म्हणजे मला माहीत नाही का टाकतात, परंतु सर्व बायका टाकतात, म्हणजे नजर नको लागायला म्हणून यासाठी सगळं म्हणजे तुकडा ओळून टाकतात. आणि नंतर आम्ही 5 जणीनं यांचं छान असं हे केलेलं आहे, म्हणजे औक्षण केलेलं आहे. आणि त्यानंतरच आम्ही त्यांना आतमध्ये घेतलं. आणि खूप छान नवरदेवही खुश होता. आणि मस्त असं वाटत होतं नवरदेवसुद्धा, कारण जशी आमची नवरीबाई होती तसेच नवरदेव पण होते, म्हणजेच आमचे जावई झालेले आहेत आता. तर पाहू शकता आम्ही सगळ्यांनी असं मस्त त्यांना हे करूनच नंतर आतमध्ये घेतलं. आणि सगळ्या काही त्यांच्या कलवऱ्यासुद्धा होत्या. आणि नंतर आम्ही हे आमचं काम चालू केलं, कारण खूप फास्ट आवरायचं होतं. आणि इथून पुढे झालेला आहे आमचा साखरपुड्याचा विधी सुरू. पाहू शकता तुम्ही, नवरीबाईंना साडी दिली आणि ही साडीच्या अशा लुकमध्ये दिसत आहे, पाहू शकता. मग इथेही आम्ही 5 जणींनी सुवासिनींनी औक्षण केलेलं आहे. आणि 5 जणी सुवासिनींनी इथे 5 जणींनी केल्याच्या नंतर ते नवरदेवाकडले आपल्याला एक ग्लास ब्लाऊज पीस असं दिलं होतं, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. तर हे नवरीवाल्यांना मिळत असतं. आणि आम्ही तिची ओटीही भरली. आणि पाहू शकता साखरपुड्याला त्यांनी हे दागिने घातलेले होते, कानातले नथ आणि पायातली चैन. आणि एंगेजमेंटही आजच होती, पाहू शकता. एवढा गोंधळ. आणि हे आहे लग्नघर असं वाटत होतं. बघा तुम्ही लग्नघर कसं असतं. सध्या तर हे आता शहराकडे एवढं राहिलेलं नाही असं काही, परंतु गावाकडे अजूनसुद्धा आहे. आमच्या गावाकडे तर आहेच आहे, कारण खूप छान पद्धतीने एन्जॉय करतात. थोडंसं कमीपणा म्हणजे कमी व्हायला लागलेलं आहे, परंतु करतात सगळं. आणि हे पाहू शकता आता हळदीचा आणि साखरपुड्याचा स्वयंपाक तयार आहे. म्हणजे चपात्या चालू आहेत. आणि सुंदर अशी ही भाजी, चमचमीत भरलेलं वांगं आणि भात, वरण भात असा हा मेनू होता. आणि छान असा मेनू होता. आणि हे काकांनी खरंच खूप सुंदर भाजीचा सुगंध सुटलेला होता. आणि ते सांगत होते की त्यांचं नाव वगैरे सगळं काही सांगत होते. आणि मस्त असं त्यांचं स्वयंपाकाचं काम चालू होतं. आणि हे पाहू शकता आता नवरदेव आलेला आहे, आपल्याला मंडपात न्यायचं आहे हळदीसाठी. तर त्यांना प्रथम आम्ही देवघरामध्ये नेलं आणि देवघरात देवाची पूजा करून नंतर त्यांना हळदीला बसवणार आहोत. तर अशा पद्धतीने हळदीला बसवतात. कारण मी हे स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे, कारण मलाही सुद्धा एवढं माहीत नाही, कारण इकडल्या लग्नाच्या विधी पद्धती. तर पाहू शकता आता आपल्याला नवरीबाईला आंघोळ घालून घ्यायची आहे आणि नंतर नवरदेवाला घालायची आहे. तर नवरदेवाला घालायची आणि नवरीलाही आंघोळ घालायची, म्हणजे यांना
खिक्सा लावायचा. खिक्सा म्हणजे ज्वारी दळलेली असती आणि त्याच्यात थोडीशी हळद घालतात आणि त्यांना किसका म्हणतात. आणि अशा पद्धतीने त्यांची पहिली अंघोळ असते, म्हणजे हळदीच्या अगोदरची, आणि नंतर त्यांना हळद लावायला सुरुवात करतात. आणि ही सिंपल अशी रांगोळी वगैरे काढली. 5 तांबे ठेवले आणि 5ही तांब्यांना दोरा गुंडाळून घेतला. आणि ज्या नावाच्या महिलांची हळद निघते त्या महिलेनी पहिला खिक्साही लावतात आणि हळदही लावतात. तर अशा पद्धतीने खिसका आणि म्हणजे खिसका लावायचं काम चालू झालेलं आहे. आणि याच्यानंतर आपण त्यांना अंघोळ्या घालणार आहोत. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी तिला खिक्सा लावला आणि खिक्सा लावल्याच्यानंतर तिची अंघोळ झाली. पाहू शकता हे तिचे बहीण म्हणजे भाऊ आणि भाऊजाई आहे. यांचं लग्न पुढच्या वर्षी आहे. यांची फक्त साखरपुडा झालेला आहे, एंगेजमेंट झालेली आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, मी यांचाही व्हिडिओ टाकलेला आहे. आणि ही जवळच असल्यामुळे ही सुद्धा लग्नाला आलेली आहे. आणि ही तिच्या नवरीच्या बहिणीची मुलगी आहे. खूप सुंदर डान्स करते आणि इतकं म्हणजे ती इतकी डान्समध्ये मग्न असते की तिचा आजूबाजूला अजिबात लक्ष नसतं. सुंदर असा डान्स केला तिने. आणि नंतर आपण हळदीची तयारी केलेली आहे. पाहू शकता हळद काढून वगैरे छान ठेवली आणि मस्त असे चाफ्याच्या फुलांनी छान हळदीचं ताट डेकोरेट केलेलं आहे. सुंदर असं पाहू शकता तुम्ही. आणि त्यांचे थोडेसे फोटोशूट म्हणजे चालू आहेत. फोटोशूट केले त्यांनी काही, मी एकच घेतलेला आहे. आणि पाहू शकता आता त्या हळदीला ते तयार झालेले आहेत. आणि रेडी हळदीमध्ये ते 5 जणी सुवासिनींनी पहिल्यांदा हळद लावून तयार झाले. आणि आता थोडासा व्हिडिओ घेतला आणि नंतर सगळ्या बायकांनी त्यांना हळद लावली. अशा पद्धतीने हळदीचा कार्यक्रम झाला. आम्हीसुद्धा हळद लावलेली आहे. आणि मग थोडीशी हळद असली म्हणजेच धिंगाणा मस्ती चालत असते. म्हणजे हळदी एकमेकांना लावतात. हे पाहू शकता तुम्ही, सगळ्यांचं हे चालू होतं. आणि नवरदेव नवरी मात्र आपले गपचूप बसलेले होते, कारण आता त्यांचं काम झालेलं होतं. त्यांना मग हळद लावल्याच्या नंतर त्यांनासुद्धा नंतर ओवाळून घेतात आणि 5 बायका परतही ओवाळून घेतात आणि नंतर त्यांना काकण बांधतात. नंतर थोडासा डान्स झाला आणि लग्न म्हटल्यावर डान्स तो होतोच आणि डान्सशिवाय एन्जॉय नाही. तर पाहू शकता नवरदेव नवरीनीसुद्धा छान असा डान्स केला आणि सुंदर मस्त नाचून तयार झालेले होते. आणि छान असे थोडेसे फोटोशूट केले. आणि फोटोशूट केल्याच्यानंतर 5 जणी सुवासिनीने त्यांना औक्षण केलं. आणि त्याच्यानंतर मी सुद्धा केलं. आणि सुंदर अशी हे हळदीचा फंक्शन पार पडलं. म्हणजे हळद, मेहंदी, पूर्ण कार्यक्रम आजच होते. खूप छान छान पद्धतीने आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही केलेलं आहे. कारण खूप सारे कार्यक्रम असल्यामुळे खूप फास्ट आवरावं लागलं. पूर्ण असं काही टोटल घेता आलं नाही, परंतु जेवढं घेता येईल शक्य झालं तेवढं आम्ही घेतलेलं आहे. आणि सुंदर असं त्यांना म्हणजे कोणतीही त्यांच्या लग्नामध्ये कमी नको राहायला यासाठी सगळे फंक्शन पार पाडले. तर पाहू शकता तुम्ही सुंदर असं मस्त त्यांचं हे झाल्याच्या नंतर आता हळद वगैरे सगळे झाली आणि नंतर जेवण वगैरे सगळ्यांनी केलं. आलेल्या सगळ्या पाहुण्या मंडळींनी जेवण वगैरे केलं. आणि खूप उशीर झाला होता हळद लावायला, कारण सगळे कार्यक्रम आज असल्यामुळे खूप उशीर झाला होता. तर हे पाहू शकता आम्ही थोडेसे फोटोही शूट केले नंतर. आणि ह्या आमच्या मधल्या आहेत त्या येहीनबाई आहेत आमच्या ह्या, त्या मुलीची आई. तुम्हाला तर माहीतच असेल, मी जमलेलं दाखवलं तुम्हाला. तर तिची आई आहे मुलीची. आणि त्यांनी पहा मला किती हळद लावली. आणि तसं आमचं नातं नणंद भावजायांचं सुद्धा लागतं, त्यामुळे त्यांनी मला हळद लावली त्यांनी. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी एकमेकांना हळद लावली. खूप धिंगाणा मस्ती करत होते. पूर्ण आम्हाला हा कार्यक्रम आटपायला 1:30 वाजलेला होता.
आणि 1:30 वाजेपर्यंत आमचं असं चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी आमचा लग्न समारंभ सुरू होणार होता. मग लग्न आमचं आहे उद्या म्हणजे 7:30चं टायमिंग आहे, परंतु 8-9 तर नक्कीच वाजणार आहेत लग्नाला. तर पाहू शकता तुम्ही. त्यामुळे कुणीही दमलेलं नव्हतं, काही नव्हतं. लग्न म्हटलं का सगळेजणी एन्जॉय करतात आणि खरंच हे लग्न अशा पद्धतीने केल्यावर खरं एन्जॉय करायला मिळतं. म्हणूनच हे लोक असे मोठे मोठे लग्न करतात. परंतु आता बऱ्याच ठिकाणी जरा शॉर्टकटही करतात, कारण एवढं बी मोठं करत नाहीत. आता तुम्हीच सांगू शकता कमेंटमध्ये, साधं सिंपल करावं का थोडंसं एन्जॉय पद्धतीने करावं. पाहू शकता नवरीसुद्धा डान्स करते आणि आमच्या नणंदबाई पण छान अशा डान्स करत आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि सुंदर असं डान्स वगैरे झालेला आणि नंतर अशा पद्धतीने आमचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. तर तुम्हाला कसा वाटला हा हळदीचा कार्यक्रम? चला तर मग बाय.